हवामान अनुकूल शेती आणि खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा हा एक झटपट आढावा आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा पुणे यांच्या माहितीनुसार आजच्या लहरी हवामानात जुन्या पद्धती चालणार नाहीत. म्हणूनच पाऊस सुरू होण्यापूर्वी केवळ काही वैज्ञानिक पायऱ्या वापरून तुमचं पीक 100% सुरक्षित कसं ठेवायचं हे आज आपण बघणार आहोत. तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूलभूत रचना आणि मातीचं पुनरुज्जीवन. पारंपरिक पेरणी विसरा आणि बेड टोकन पद्धत म्हणजेच अर्धा फूट उंच गादी वाफा वापरा, जेणेकरून अतिवृष्टीतही पाणी वाहून जाईल आणि पीक वाचेल. यासोबतच शून्य मशागत करून नांगरणी पूर्णपणे थांबवा. बघा, नांगरणी न केल्याने जमिनीत सेंद्रिय कर्ब टिकून राहतो आणि ओलावा वाढतो. बँकेत पैसे साठवल्यासारखंच जमिनीत हा कर्ब साठवणं गरजेचं आहे. मग उगाच नांगरणी करून ही कर्ब बँक रिकामी का करायची, बरोबर? आता दुसरी गोष्ट म्हणजे जोखीम व्यवस्थापन आणि आंतरपीक पद्धत. मुख्य पिकांसोबत एखादं बोनस पीक म्हणजेच आंतरपीक नक्की घ्या. यामुळे पिकांमध्ये विविधता येते, किडींना अटकाव होतो आणि मुळांची खोली वाढवून नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं. थोडा विचार करा, जेव्हा निसर्ग स्वतः एकाच रानातून दुहेरी नफा द्यायला तयार आहे, तेव्हा आर्थिक जोखीम पत्करून एकाच पिकावर अवलंबून का राहायचं? आणि शेवटी येते बियाणांच्या लसीकरणाची म्हणजेच बीज प्रक्रियेची वेळ. पेरणी करताना 3 तासांचा नियम नक्की पाळा. प्रथम रासायनिक प्रक्रिया करा, त्यानंतर बरोबर 3 तासांच्या अंतराने जैविक प्रक्रिया करा आणि मग लगेच पेरणी करा. जसं आपण लहान मुलांना आजारांपासून वाचवायला लस देतो ना, अगदी तशीच ही बियाणांची लस आहे, जी पिकाला जमिनीतील रोगांपासून वाचवते. थोडक्यात सांगायचं तर शून्य मशागत, बेड टोकन, आंतरपीक आणि बीज प्रक्रिया ही 4 तंत्र डिजिटल आणि गटशेतीच्या माध्यमातून वापरली तर या लहरी हवामानातही तुमचं हमखास आणि शाश्वत उत्पादन नक्कीच निघेल.